सो आता आपला व्हिडिओ रेंडर झाला आहे ऑलमोस्ट. हा व्हिडिओ आपला आहे मुंबई टू मदुराईला बाईक लोड केलेला. वी आर डन आय थिंक सो येस. अँड दिस इज समथिंग ट्रेनमधून व्ह्यू आहे आपला. सो हा आता मी इथे रेंडर करून पब्लिश करतो, म्हणजे स्केड्यूल करतो यूट्यूबसाठी. आणि मग वी आर डन फॉर द डे. उद्या उतरून मग आपल्याला बाईक पण घ्यायची आहे, तर बघू उद्याचं काय आणि काय नाही. तर डायरेक्ट तुम्हाला मी उद्याच भेटेल. आम्हाला आमचे बाईक्स दिसलेत. चेकआउट गाईज, बाईक्स दिसलेत. ही एक आपली आहे. अजून कोणती आहे? ही एक आहे. ॲडव्हेंचर कुठे आहे? ॲडव्हेंचर कुठे आहे? येस, तिन्ही बाईक्स भेटल्यात आपल्याला. सो आता वाजले सकाळचे 4:30. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सर्व? बरे आहेत ना? असायलाच हवं. सो ए वॉर्म वेलकम फ्रॉम मदुराई जंक्शन. आज आपण आहेत मदुराईला. आय नो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, त्याने हा तर मुंबईला होता, अचानक मदुराईला कसा आला? तर ते एक शॉर्ट स्टोरी सांगतो मी तुम्हाला. बेसिकली आम्ही 4 तारखेला मुंबई टू मदुराई ट्रेन पकडलेली आणि ट्रेननी आम्ही मदुराईला आलो. सो आज आहे 6 डिसेंबर 2025. सो येस, आता पहिले आपण जसं की तुम्ही बघता की हे आपले बाईक्स आहेत. हिमालयन 450, KTM ॲडव्हेंचर 390 आणि संकेतची हंटर 350. सो हे 3 बाईक्स आपल्याला पहिले रिलीज करायचे आहेत, कारण की गव्हर्नमेंटच्या हिशोबाने यांचं असं आहे की ॲज पर पार्किंग, म्हणजे जसं की आपली गाडी इकडे मदुराईला आय थिंक सो 26ला लोड झाली आणि 27 तारखेला आली आहे. सो 27च्या नंतर 6 आवर्स, म्हणजे आमची गाडी नाही करून रात्री 12:30ला इकडे अनलोड झाली आहे लोकांनी. तर 12:30 नंतर 6 तास जे आहे ते गव्हर्नमेंट फ्री ऑफ चार्ज देते ॲज इन पार्किंग. बट त्याच्यानंतर मग जे आहे ते पर आवरच्या हिशोबाने 10 रुपीज 20 रुपीज समथिंग आहे ते वाढतील. सो येस, पहिले आम्ही ते बोललो की ते पहिले आपल्याला जाऊन इकडे शटडाऊन करावं लागेल, कारण की नाहीतर ते ॲज पर आर बोलतात ना की 10-20 रुपीज वाढत जाणार. आणि आता आम्ही रफली हिशोब काढला त्याचा तर समथिंग 2500-2200च्या आसपास रफली निघाला. बट आता हे झालं आपलं ह्याचा पार्ट पार्सलचा. सो आजच्या दिवसाचा शेड्यूल असा आहे की आपण आता बाईक इथून रिलीज करणार आहे. पेट्रोल इथून 400 मीटरवरती समोर दाखवतो, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स आहे, तर ते होऊन जाईल शॉर्ट. आपल्याकडे खाली बॉटल्स पण आहेत. सो आपण इथून गाडी रिलीज करून अनरॅप करूया. त्याच्यानंतर मग पेट्रोल घेऊया, पेट्रोल फटाफट भरूया आणि मग तिथून नेऊया आपण सरळ रामेश्वरमला गेरापूर. सो आमचा आता जो आउटफिट आहे तो डायरेक्ट आम्ही चेंज करून बायकिंग गेअर्सवरती येणार आणि मग त्याच्यानंतर टुवर्ड्स रामेश्वरम निघणार. आणि अजून एक होतं की जे मागे डिस्टर्बन्स आहे त्याला थोडं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या या व्हिडिओसाठी, कारण की सिनारिओ असं की आपल्या फोनचा ॲज यू गाईज नो की माझ्याकडे एक्सटर्नल माईक असा वेगळा ब्लूटूथचा नाही आहे, तर जे पण आहे ते आपला फोनच्या माईकनी आहे. तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. इन फ्युचर जशी आपली ग्रोथ आहे आपण हळूहळू क्वालिटीवरती पण लक्ष देऊ. आता जेवढं होऊ शकतं तेवढं मी देतोय, बट हां थोडं तुम्ही करा, थोडं मी ॲडजस्ट करतो. चलो, स्टे ट्यून. 2 hours later. सो आता 6:36 झालेत आणि इथे स्वतःची हमालगिरी स्वतःलाच करायची. पहिले मी बाईक्स जाऊन बाहेर ठेवले, नाही तर जाम लफडी आहेत भाई. येताना मेंटली इकडे पण प्रिपेअर होऊन या की सगळं आपल्यालाच करायचं आहे. हा असा गचाळ एरिया पूर्ण किचड, नुसता किचड आहे. इथून आम्ही बाईक्स काढले, तिकडे ठेवले तिघांचे. आणि आता माझा टॉप बॉक्स आणि सॅडल बॅग्स घ्यायचे होते, स्वतः मी ते घेऊन जातो. सो आम्ही तिथून निघालेत. बाईक अशी आपली लोड झाली आहे आणि आता इथून आम्हाला या पेट्रोल पंपपर्यंत यायचं होतं, पण तिथून धक्का मारून आले आहेत. मी दाखवतो तुम्हाला धक्का कशी मारली आहे. हे बघा, असे काहीतरी आम्ही धक्का मारून आलेत. हालत बेकार झाले. मी पेट्रोल भरतो, एकदा लगेज आपलं सगळं सॉर्ट करायचं आहे ते करून घेतो आणि मग तुम्हाला डायरेक्टली बाईकवर भेटतो. सो आता वाजले आहेत 8:27 इन द मॉर्निंग आणि आम्ही आता पूर्ण फिलअप करून आणि लगेच सेटअप करून निघालेले आहोत फ्रॉम मदुराई टू रामेश्वरम. लेट्स गो. आता आम्ही गाडी अनलोड केली तेव्हा थोडी प्रॉब्लेम्स मला झालेत. आपलं जे फ्रंट एक्सटेंडर होतं ते तुटलं, बाकी गाडी बरोबर आहे. मी इथून पहिले हायवे पकडतो आणि मग तुम्हाला सगळ्यांना भेटतो. काहीतरी
सेटअप आहे. हा आहे गोल्डी, याच्या KTM ॲडव्हेंचर 390 वरती. ही आपली हिमालयन ऐरावत. तो संकेत, त्याची गाडी अशी आहे, त्याचा एक जरा इश्यू झाला आहे. तो आता चालवतोय सध्या स्लीपरवरती. तेंगीज ओढकी त्याचे रायडिंग शूज तो विसरला घरी. तर तो आता पुढे जाऊन आम्ही घेतो शूज, कारण की आता कोणतीच दुकानं चालू नसेल फॉर नाव. किती किलोमीटर आहे गोल्डी आता? ओके. सो ओव्हरऑल आजची राईड आपली 160 किलोमीटर प्रॉक्स आहे. आपण मदुराई टू रामेश्वरम आज जातोय. सो ह्याच्या पुढे जेवढे आपले पार्ट्स येतील ते ॲज इन एपिसोड आपले येणार. सो आजपासून आपला एपिसोड 1 चालू झालेला आहे. होप करतो तुम्हाला आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर आवडला असेल, आणि चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आम्ही पण हे हवा चेक करून घेतो प्रॉपर PSI आहे की नाही, आणि मग आम्ही पुढे निघतो. चलो, फॉर नाव वी आर क्रॉसिंग अ फर्स्ट टोल गेट. इथून थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, अँड वी आर हिअर टू गो. लेट्स गो. सो आतापर्यंत मला एवढं माहिती आहे की आपण 30 to 40 किलोमीटर काहीतरी कवर केलं आहे, आणि आता टाईम झाला आहे 9:09. आणि इकडचा जो वेदर आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे ॲज पर आपण मुंबईला जर कम्पेअर करू या वेदरशी, तर खूप वेगळा आहे, खूप प्लीझंट आहे, मस्त वाटतं चालवायला. आणि आम्ही डिसाईड केलं की आपण ट्राय करू की जेवढं किलोमीटर आता स्ट्रेच करू शकतो तेवढे स्ट्रेच करू, कारण की एकदा डोक्यावरती आपलं सूर्य मामा आले तर मग वांदे होतील, कारण की त्याच्यानंतर मग एक्झॉस्ट व्हायला होतं, डिहायड्रेट व्हायला होतं, थकायला होतं असं. सो आम्ही डिसाईड केलं की आताच आपण जेवढं स्ट्रेच करू शकतो तेवढं स्ट्रेच करूया. होप करतो तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट करा तुम्हाला कोणता पार्ट आवडला ॲट दी एंड. आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काय आहे ज्याच्यामध्ये तुमचं असं असेल की चिन्मय आपण हे नवीन काहीतरी करू शकतो, किंवा काय तुमचे सजेशन असतील तर आपला कमेंट बॉक्स ओपन आहे सजेशनसाठी. तर प्लीज मला त्याच्यावरती कमेंट करून सांगा. इधर तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो करू शकता. तुमच्या स्क्रीनवरती येत असेल इन्स्टा ID माझी, तर तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो करून DM करा इन्स्टावर, काय असतील किंवा काय बोलतात ना की तुम्हाला हवं असेल अपग्रेडेशन, की चिन्मय जरा ही क्वालिटी वाढायला पाहिजे, किंवा एनिथिंग रिगार्डिंग ब्लॉग्स, इधर रिगार्डिंग व्हिडिओ, एनिथिंग तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा DM करू शकता. ठीक आहे. सो येस, स्टे ट्यून फॉर दिस. आणि ह्याच्या पुढचे एपिसोड अजून भयानक होणार आहे, कारण की ह्याच्या पुढे आपल्याला अजून 2 मेंबर जॉईन होणार आहे. ॲज आय सेड अर्लियर इन द व्हिडिओ, आपल्याला अजून 2 माणसं जॉईन होणार आहेत. त्यांचं थोडं पुढे जाऊन डायसी झालेलं, पण हां ते सॉर्ट झालं आहे आता. त्यांचं मी तुम्हाला नंतर स्टोरी सांगतो, कारण की ती स्टोरी खूप मोठी होऊन जाईल. आता तुम्ही रोड एन्जॉय करा, कारण की रोड इज लाईक वाव. फॉर नाव आता आपण 130 किलोमीटर आपण अप्रॉक्स कवर केलं आहे. आपण एक छोटासा हॉल्ट घेतला आहे आता, कारण की ह्या साहेबांचे फील्स नाही होत ते बॉल्स त्याला. इकडे आमचे बड्स थोडे आयन होत होते, आणि इंटरकॉमचा पण थोडा इश्यू येत होता. तर आम्ही बोललो थांबूया, पण ते पण सॉर्ट होऊन जाईल. आणि एक चायची चुस्की इथे फक्त एक वेगळा आहे, ठीक आहे. चायचा कप खूप असा वेगळा आहे बघ. सो यस, हे घे गोल्डी. संकेत, यार तुम लोग फिर से भूल गए. चीयर्स 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 गाइस, चीयर्स. लेट्स गो. चहा पिऊया आणि मग इथून कळतेस. आज रामेश्वरम आम्ही खूप असं एक्सपेक्टेशन आमचे एवढे नव्हते, पण आम्ही करतोय. नाही हे बघ, हे मोटिवेशन पण वेगळं आहे. सो येस, होपफुली रामेश्वरम आम्ही 12:30 पर्यंत पोहोचू. लेट्स होप फॉर द बेस्ट. चलो, स्टे ट्यून.
मंडळी फक्त व्ह्यू चेक करा इकडचा, काय सुंदर आहे हा. पूर्ण असं वाटतंय की कोस्टल रूटला आहे. पूर्ण असं वाटतंय की आपण कोस्टल रूट. व्ह्यू बघा फक्त, इकडे पाणी, इकडे आपण आपली ऐरावत चालवतोय. तीन मुसाफिर असे रोड वरती चालतोय. ती जी फिलिंग आहे ना आता जी आत आहे ती असं मी व्यक्त नाही करू शकत आहे. कारण की बोलतात ना, आपण वर्षभर काम केल्यानंतर हफ्त्यासाठी किंवा 10-15 दिवसासाठी आपण जेव्हा असं बाहेर फिरायला निघतो आणि जेव्हा व्ह्यू बघायला भेटतो ना, तेव्हा म्हणजे असं होतं की आपली सुट्टी वाया नाही गेली आहे. असं म्हणजे मजा आली. जी काही आपण बाइकिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा आपण ट्रॅव्हलिंगला इन्व्हेस्टमेंट करतो ती अशी सफल हो गया भैया, सफल हो गया. जीवन हमारा सफल हो गया. बिकॉज साल में एक बार तो ऐसा चाहिए जिधर हम खुद के लिए टाइम निकाले, खुद घूमे, एन्जॉय करें. तो यस, फॉग इकडे पण पाणी आहे, इकडे पण पाणी आहे. अँड वी आर राइडिंग मिडल ऑफ दॅट. ओ माय गुडनेस, this is what we want, bhai. This is what we want. This is what we want, guys. I think so. ही लोक थांबतात. मी इंटरकॉम डिस्कनेक्ट केला यांच्याकडनं. बिकॉज तुमच्याशी बोलायचं होतं. आपण थांबूया इकडे, फोटोज घेऊया आणि मग मी तुम्हाला भेटतो. आणि स्काय आणि पाणी हा मर्ज झालाय. जर तुम्हाला दिसत असेल, जर कॅमेरा तेवढं जस्टिस करत असेल तर तुम्ही बघू शकता स्काय आणि पाणी हा मर्ज झालाय. इकडे पण पाणी आहे, इकडे पण पाणी आहे आणि आपण राईड करतोय सेंटरला. कसे आहात? आता वाजले आहेत 11:39 आणि आपण हॉल्ट घेतलेला पंबम ब्रिजला. इफ आय एम नॉट रॉंग, मी एम सो सॉरी जर मी प्रोनाऊन्स चुकीचा करत असेल तर. सो आता सिनारिओ असा होता की आम्ही जेव्हा एंट्री मारली या ब्रिजवरती, इट वॉज लाईक फॅब फॉर अस. तर आम्ही थांबले, फोटोज क्लिक केले. मला फोटोज बघायचे असतील आपल्या इन्स्टावरती, तुम्हाला भेटतील ते फोटोज बघायला. आपली इन्स्टा आय डी मी मेन्शन करतो, तर डू फॉलो. कारण की सिनारिओ असं आहे की आपण यूट्यूबवरती जे व्हिडिओज टाकतो ते लाईव्ह नाही आहेत. ते मीन्स जर मी राईड करतो आहे तर ते आफ्टर ए वीक येणार तुमच्याकडे. सो येस, इन्स्टावरती तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला लाईव्ह अपडेट भेटतील की आपण कुठे आहेत आता लाईव्ह आणि काय, कोणती राईड करतो आहे किंवा काय. सो प्लीज डू फॉलो इन माय इन्स्टा आय डी. मॉन्क ऑन व्हील्स तुम्हाला स्क्रीनवरती येत असेल. अँड प्लीज डू सबस्क्राईब आय चॅनल. आय होप की तुम्हाला अजूनपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. बिकॉज टू बी व्हेरी ऑनेस्ट, जसं मला वाटलेलं की यूट्यूब खूप इझी आहे, हे असं नसतं. आय रियलाइज दॅट थिंग व्हेन आई हैव स्टार्टेड माय ओन यूट्यूब चैनल. तो बहुत मशक्क़त करना पड़ता है गाइस, बहुत मशक्क़त है इसके अंदर. अँड यस, मला हे आवडतं म्हणून एवढं काय वाटत नाही. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप टाईम कन्झ्युमिंग आहे, कारण की तुम्हाला प्रॉपर शॉर्ट्स पाहिजे आणि प्रॉपर अँगल्स पाहिजे. अँड देर आर मेनी मोर थिंग्स दॅट आय नीड टू लर्न. सो लेट्स होप फॉर द बेस्ट की मी तुम्हाला अजून चांगले कंटेंट देऊ. आणि तुम्ही तुमच्या साईडून मला प्लीज सांगा की चिन्मय तू हे ट्राय कर किंवा वॉट एव्हर यू गाईज वॉन्ट टू सी. बिकॉज थिंग इज वॉट की तुम्हाला जे बघायचं, जर मी ते नाही देऊ शकलो तर माझा उपयोग नाही आहे. सो येस, बट टू ब्रो 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 फक, हा व्ह्यू आहे ना बघण्यासारखा. ही लोक थांबले इकडे, ही लोक इकडे थांबले. मला वाटलेलंच, मी तेच विचार करतो की लोक थांबले का नाही. बट येस, फक्त व्ह्यू बघा तुम्ही इकडचा. काय व्ह्यू आहे, असा चुम्मेश्वरी व्ह्यू आहे इकडे. तुम्ही कधीही रामेश्वरमला येतील तर मेक शुअर करा की तुम्ही इकडे येऊन विजिट कराच करा. आय थिंक सो हा रामेश्वरमला जायचा कनेक्टिंगच रोड आहे, म्हणजे तुम्हाला इथूनच जायचं आहे. सो असं तुम्हाला स्पेसिफिक वेगळं काही प्लॅन करावं नाही लागणार याच्यासाठी की अरे यार मला त्या ब्रिजसाठी वेगळं प्लॅन किंवा शेड्यूल करावं लागेल. बट हा जो ब्रिज आहे मीन्स आता आमच्यासाठी, आम्ही
बोलतात ना की लाईफमध्ये फर्स्ट टाइम आले तर असं यादगार है ये हमारे लिए. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही पण थांबा इकडे येऊन. फोटोज खूप सुंदर येतात आणि फोटोजपेक्षा जास्त जे बोलतात जे आमच्यासारखे असतील ना, जे असं जगतात त्या मुमेंटला, त्यांच्यासाठी तर म्हणजे वाह रे वाह मुमेंट आहे. मराठीत आपण वाह रे वाह मुमेंट असं सांगतो. सो येस, आता आम्ही रामेश्वरमला पोचू विदिन हाफ ॲन आवर, मोस्ट प्रोबेबली हाफ ॲन आवर आय थिंक सो. सो मी तुम्हाला डायरेक्टली आता हॉटेलवरती भेटतो आणि तुम्हाला मग पुढचं स्केड्यूल पण तर सांगायचं की आजच्या दिवसाभरात आपला काय कार्यक्रम आहे रंगारंगवाला. सो लेट्स गो, स्टे ट्यून, स्टे ट्यून. सो वाजले दुपारचे 12:30 आणि हा आपला रूम आहे 302 हरीश पॅलेस या हॉटेलचं नाव आहे. सो हे आपले सामान पोचवलं इन द सेन्स. आणि हा रामेश्वरम टेम्पलपासून आय थिंक सो 5 ते 10 मिनिटावरती आहे. बेस्ट प्लेस. हा आपला बाल्कनी व्ह्यू असा काहीतरी आहे. बाहेर एवढा काही असा व्ह्यू नाही आहे बट हा और मेन जो हमें चाहिए नहीं है, ये बहुत वियर्ड लगा. सो ये ऐसा कॉम्पैक्ट सा है बट ओके, क्लीन है तो इट्स फाइन. सो दोनों भी आओ नहीं जाए. तुम्हारा एक्सपीरियंस कैसा है तो वो बताओ. बहुत अच्छा था एक्सपीरियंस. जोर से भूख लगी. राइड दो. चुम्बेश्वरी राईड था. सो बेसिकली हा जो गोल्डी आहे, हा पात्र जो आहे त्याने आमच्यासोबत आधी गोव्याला राईड केलं, तर ह्याला लॉंग राईडचा एवढा इश्यू नसेल. पण आमच्याकडे एक न्यू मेंबर आहे, न्यू पात्र आम्हाला जॉईन केलं. म्हणजे त्याला पण हवं की ऐसे पण एक्सपीरियंस इन द सेंस वो राइड किया है, ऐसे भी नहीं किया है बट हमारे साथ ऐसा पहली बार कर रहा है. बड़े लोग हैं ना इसके लिए. तो तेरा एक्सपीरियंस क्या है? तेरा एक्सपीरियंस बता. राइड वाज सुपर राइड था वो तो स्मूथ राइड था. नहीं, हमें ये नहीं चाहिए. इन लोगों को बकचोदी देखना है, वो एक्चुअल रिव्यू मत दे तू हमें ये बता कि हम गरीबों के साथ तुझे राइड करके कैसे. रुको कोई तो आया. बैक टू द पॉइंट. हाँ बता भाई, हम गरीबों के साथ तुझको राइड करके क्या हम बराबर चाह पा रहे थे? और हमारा आउटफिट कैसा था आज का? सुपर भाई. जैसे राइडिंग शूज पहले अजीब नहीं लग रहा था ना. ही साला जुगाडू बंदा राइड केले निकलाय आणि हा आपले रायडिंग शूज विसरलाय. नाही पेटी पॅक म्हणजे त्यांनी ह्या राईड साठी स्पेसिफिक घेतलेले आणि हा राईड साठी विसरला असा बोलत. ठीक आहे, मोर ऑर लेस असा काहीतरी आपला रूम आहे. आपल्याला थोडं ऍडजस्ट करून झोपायचं. एक रात्रीच्या गोष्ट आहे आपण सॉर्ट करू. तर फटाफट फ्रेशन अप होतो, आंघोळ करतो. 2 दिवसापासून आंघोळ नाही केली बट आंघोळ करावी लागेल. आंघोळ करतो, काहीतरी खाऊया आणि लगेच निघूया दर्शनाला. आतापर्यंत हेच प्लॅन फिक्स आहे की दर्शन करायचं आधी आणि त्याच्यानंतर मग बाकीचं साईट सीइंग करू. बट लेट्स सी. आता आमच्याकडे पूर्ण दिवस पडले आणि काही करू शकतो. पहिले खाऊन घेतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. This vlog turned out to be a bit long, so we've divided it into parts and released it as episodes. The darshan and sightseeing will be shown in the next part. Don't forget to watch till the end and stay tuned for the next episode. Subscribe to the channel, follow Monk on Wheels and press the bell icon so you never miss a notification when a new video is uploaded.